हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मयुरी चोरगे. डेटा लिंक लेयर ह्या चॅप्टरचं आपण नेक्स्ट लेक्चर आज स्टार्ट करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉलबद्दल बघणार आहोत. जनरली दरवेळी आपण पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल असं न म्हणता ट्रिपल टाइम्स पी, दॅट इज PPP असंच काय करतो, प्रोनाऊन्स करतो. ओके, सो PPPचा लॉंग फॉर्म काय असणार आहे? पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. म्हणजे इतर वेळी मी डिस्कशन करत असताना ट्रिपल टाइम्स पी म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल म्हटलेलं असणार आहे. तर हे मोस्ट कॉमनली कशासाठी यूज केलं जातं प्रोटोकॉल? तर पॉईंट टू पॉईंट ॲक्सेस करण्यासाठी काय केले जातं, हा प्रोटोकॉल यूज केला जातो. सपोज एखादा यूजर आहे ज्याला इंटरनेट ॲक्सेस करायचं आहे घरात बसून फ्रॉम होम. तर जर एखाद्या युजरला ॲक्सेस करायचं असेल इंटरनेट, तर त्यावेळी तो काय करतो, पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉलचा यूज करतो. लक्षात येते? तर हा जो काही पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल असणार आहे तो कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो ते बघूया आपण. हा काय करतो, जे काही फ्रेमचं फॉर्मॅट असणार आहे ना ते डिफाईन करतो. आता फ्रेमचं फॉर्मॅट जे असणार आहे ते कशासाठी, जेव्हा ट्रान्समिशन ऑकर होते त्यावेळी ते जे काही फ्रेम्स असणार आहेत त्याचं फॉर्मॅट डिफाईन करते. नेक्स्ट आणखीन काय करतं आहे, ते जी काही लिंक असते ना ती लिंक इस्टॅब्लिशमेंटची जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस कोण डिफाईन करते, पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. त्याच्यानंतर हे काय करते, तर जो काही डेटा एक्सचेंज करायचा असतो तो डेटा एक्सचेंज करण्याची जी काही प्रोसेस आहे, म्हणजे जसं की हाऊ डेटा विल बी एक्सचेंज्ड, दी रेट ऑफ दी एक्सचेंज, हे सगळं कोण डिफाईन करतं आहे, तर पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. आणि त्याचं मेन फीचर जर सांगायचं झालं तर ते आणखीन एक असणार आहे, ते म्हणजे एनकॅप्सुलेशन. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हाऊ नेटवर्क जे नेटवर्क लेयर आहे ते कसं डेटा आणि इन्फॉर्मेशन पेलॉड करते आणि एनकॅप्सुलेट करते डेटा लिंक फ्रेममध्ये. ओके, हे डिफाईन कोण करते, पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. लक्षात येते का? आणखीन ते काय डिफाईन करतं आहे, तर ऑथेंटिकेशन प्रोसेस. कोणत्याही दोन डिव्हायसेसमध्ये ऑथेंटिकेशन प्रोसेससुद्धा डिफाईन करतं आहे. म्हणजेच जर पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं आहे असं जर विचारलं तर तुम्ही काय काय सांगू शकता. फर्स्ट वन काय सांगणार तुम्ही, जे काही फ्रेमचं फॉर्मॅट असणार आहे, ओके, ज्याच्या थ्रू ट्रान्समिट केलं जातं, अशा ज्या काही फ्रेम्स असणार आहेत ज्या ट्रान्समिट केल्या जातात त्या फ्रेमचं फॉर्मॅट डिफाईन करतं. त्याच्यानंतर जेव्हा ट्रान्समिट करत असतानाच्या ज्या काही लिंक्स आहेत ते लिंक इस्टॅब्लिशमेंटची जी काही प्रोसेस आहे, ते कोण डिफाईन करते, पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. नेक्स्ट ते काय करते, तर जी काही एक्सचेंज प्रोसेस आहे, ओके, डेटा एक्सचेंज करायची जी काही प्रोसेस आहे, कोणता डेटा एक्सचेंज करायचा, कसा करायचा, त्याचा रेट काय असणार, हे सगळं डिफाईन कोण करतं आहे, पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. आणि त्याचं मेन जे काही फीचर असणार आहे ते काय असणार आहे, दॅट इज एनकॅप्सुलेशन. म्हणजेच नेटवर्क लेयरचा जो काही डेटा आणि इन्फॉर्मेशन आहे तो पेलॉडमध्ये कसा एनकॅप्सुलेट केला जातो डेटा लिंक फ्रेममध्ये. ओके, ते डिफाईन पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल करतं. आणखीन ते काय करतं म्हणून सांगितलं मी, तर कोणत्याही दोन डिव्हायसेसच्या मध्ये ऑथेंटिकेशन प्रोसेस डिफाईन करण्याचं कामसुद्धा PPP, दॅट इज पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल प्रोव्हाइड करतं. लक्षात येतं आहे का? ओके, दीज आर दी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय PPP. नेक्स्ट पॉईंट असणार आहे दॅट इज फ्रेम फॉर्मॅट. आता जी काही फ्रेम असणार आहे, ओके, जी आपण ट्रान्सफर करतो ती फ्रेम, त्याच्यामध्ये कोणकोणत्या फील्ड्स असतात बघा. हां, तर दी फ्रेम फॉर्मॅट जो असणार आहे तो काय असणार आहे, त्याच्या अंडर कोण असते, फ्लॅग असतो. लक्षात घ्या, कोणकोणत्या फील्ड्स असतात त्या फ्रेम फॉर्मॅटमध्ये. पहिल्यांदा कोण असतो, फ्लॅग. नेक्स्ट कोण असतो, ॲड्रेस. त्याच्यानंतर कोण असते, कंट्रोल. नेक्स्ट असतो प्रोटोकॉल. त्याच्यानंतरची फील्ड असते ती असते डेटा अँड पॅडिंग. आणि त्याच्यानंतर कोण असते, FCS. आणि लास्टला कोणती फील्ड असते, तर ती असते फ्लॅग. ओके, तर ह्या प्रत्येक फील्डचं मी काय सांगणार आहे तुम्हाला, डिस्क्रिप्शन इन शॉर्ट सांगणार आहे. आता जी काही फर्स्ट फील्ड मी तुम्हाला सांगितली, फ्लॅग फील्ड, ती काय इंडिकेट करत्या, कशासाठी यूज केली जात्या, तर जे काही फ्रेम फॉर्मॅट आता मी काय सांगितलं, जे काही फॉर्मॅट सांगितलं त्यामध्ये स्टार्टिंगसुद्धा मी फ्लॅगपासून केली आणि एंडसुद्धा मी फ्लॅगला केला, बरोबर. म्हणजेच काय, फ्लॅग ही फील्ड काय यूज केली जाते, तर स्टार्ट आणि एंड एखाद्या
पर्टिक्युलर फ्रेम कधी स्टार्ट झाले आणि त्याचा एंड कधी झाला आहे ते इंडिकेट करते. फ्लॅग फील्ड कशासाठी यूज केली जाते, तर इंडिकेट करण्यासाठी त्या फ्रेमचा स्टार्ट आणि एंड. ओके, त्याच्यासाठी फ्लॅग ही फील्ड यूज केली जाते. आणि ही फ्लॅग फील्ड असते ती 1 बाईटची असते. कितीची असते? 1 बाईटची असते. आणि ती कुठं अपियर होते, तर फ्रेमच्या बिगिनिंगला आणि एंडिंगला अपियर होते. लक्षात येते बघा. फ्लॅग ही जी काही फील्ड असणार आहे फ्रेम फॉर्मॅटमध्ये ती फ्रेमच्या बिगिनिंगला आणि एंडिंगला असते आणि ते किती असते? 1 बाईटची फील्ड असते. लक्षात येते का? आणि म्हणजेच एखाद्या फ्रेमचा स्टार्ट आणि एंड इंडिकेट करण्यासाठी फ्लॅग ही फील्ड यूज केली जाते. नेक्स्ट फील्ड कुठली होती, तर ती होती ॲड्रेस. सेकंड फील्ड होती ती ॲड्रेस. ही फील्ड 1 बाईटची असते. ही फील्ड किती बाईटची असते? 1 बाईटची असते. आणि ते काय कंटेंट करते, तर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू काय करते? कंटेंट करते. ती कोणती, तर जे काही 8 बीटचं इंटरवल असते ती सगळ्याची व्हॅल्यू 1 1 1 1. म्हणजे दिस 8 ones रिप्रेझेंट अ ब्रॉडकास्ट मेसेज. ॲड्रेस बघा, हा 1 बाईट्सची फील्ड असणार आहे. ॲड्रेस ही फील्ड जी आहे ती 1 बाईटची असणार आहे आणि ती काय करते? कॉन्स्टंट व्हॅल्यू कंटेंट करते. जर सगळे बीट्स 1 1 1 असतील तर ते काय रिप्रेझेंट करते? त्याचा अर्थ असतो ब्रॉडकास्ट मेसेज. लक्षात येतं आहे. नेक्स्ट फील्ड असणार आहे ती आहे कंट्रोल. आता ही जी फील्ड असणार आहे ती सुद्धा 1 बाईटची फील्ड असणार आहे. ते काय करते? इट इज अ सेट. हा एक सेट असतो कॉन्स्टंट व्हॅल्यूचा. ओके, इट इज नॉट रिक्वायर्ड अ फील्ड. ती फील्ड रिक्वायर्ड आहे असंच नाही. पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉलमध्ये डज नॉट सपोर्ट. ते कशाला सपोर्ट करत नाही? फ्लो कंट्रोलला सपोर्ट करत नाही. आणि काय करतं ते? व्हेरी लिमिटेड एरर कंट्रोल मेकॅनिझम आहे. ही जी काही कंट्रोल फील्ड आहे ती व्हेरी लिमिटेड एरर कंट्रोल मेकॅनिझम आहे. मग कंट्रोल फील्ड हे मॅन्डेटरी आहे. कधी? जिथं प्रोटोकॉल फ्लो आणि एरर कंट्रोल मेकॅनिझमला सपोर्ट करतो तिथं. म्हणून कंट्रोल ही फील्ड आहे. लक्षात आलं तुम्हाला? आणि ती कितीची असते? 1 बाईटची ही फील्ड असते. इतकंच लक्षात ठेवला तरी चालेल. ओके, म्हणजेच कंट्रोल फील्ड ही काय असणार आहे? कंपल्सरी मॅन्डेटरी फील्ड असणार आहे. कशासाठी? जिथं प्रोटोकॉल सपोर्ट करतात फ्लो आणि कंट्रोल मेकॅनिझमला तिथं काय असते? कंट्रोल ही फील्ड मॅन्डेटरी असते आणि ती 1 बाईटची असते. इतकंच लक्षात ठेवला तरी चालेल. नेक्स्ट फील्ड असणार आहे ती प्रोटोकॉल. नेक्स्ट फील्ड असणार आहे फ्रेममध्ये ती कुठली? प्रोटोकॉल. ही 1 किंवा 2 बाईटची असते. ही जी फील्ड असणार आहे प्रोटोकॉल ही 1 किंवा 2 बाईट्सची असते. आणि ते काय डिफाईन करतं, तर व्हॉट इज टू बी कॅरीड इन डेटा फील्ड. डेटा फील्डमध्ये काय कॅरीड करायचं हे डिफाईन करते. सो द डेटा कॅन बी अ युजर डेटा ऑर अदर इन्फॉर्मेशन. मग तो डेटा युजर डेटा असू शकते किंवा दुसरी इन्फॉर्मेशनसुद्धा असू शकते. लक्षात येते काय बघा? प्रोटोकॉल ही फील्ड आहे ती 1 किंवा 2 बाईट्सची असते, जी काय डिफाईन करते? कोणता डेटा काय करायचा? डेटा फील्डमध्ये कॅरीड करायचा. मग तो डेटा युजर डेटा असेल किंवा अदर इन्फॉर्मेशनसुद्धा असू शकते. लक्षात येतं आहे. नेक्स्ट फील्ड असणार आहे दॅट इज पेलोड. आता पेलोड म्हणजे काय? तर ही फील्ड काय करते? एक तर युजर डेटा किंवा अदर इन्फॉर्मेशन कॅरी करते. आणि ह्याची जी काही मॅक्झिमम लेंथ असणार आहे पेलोड फील्डची ती काय असणार आहे? 1500 बाईट्स असणार आहे. त्याची मॅक्झिमम लेंथ काय असणार आहे? 1500 बाईट्स, 1500 बाईट्स असणार आहे. नेक्स्ट फील्ड असणार आहे ती आहे चेकसम. आता चेकसम ही जी काही फील्ड आहे ती किती बीटची असणार आहे? 16 बीटची असणार आहे. आणि ही जनरली कशासाठी यूज केली जाते? एरर डिटेक्शनसाठी ही फील्ड यूज केली जाते. मी पुन्हा एकदा सांगते, हा जो काही फ्रेम फॉर्मॅट असणार आहे त्याच्या बिगिनिंगला आणि एंडिंगला कोण असते? फ्लॅग ही फील्ड असते. कशासाठी? तर ती फ्रेम कधी स्टार्ट झाली आणि कधी एंड झाली हे इंडिकेट करण्यासाठी फ्लॅग ही फील्ड असते. आणि ती काय असते? 1 बाईटची असते. लक्षात येते का? नेक्स्ट फील्ड होती ती मी सांगितलेली ॲड्रेस ही फील्ड होती. ही जी ॲड्रेस फील्ड आहे ती 1 बाईटची असते. ओके, आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. ओके, जर सगळे काही 8 बीट्स असतील टोटल ते जर 1 रिप्रेझेंट करत
मिळत असतील 8 टाइम्स 1 तर त्याचा अर्थ काय असतोय? ब्रॉडकास्ट मेसेज असतोय. सेकंड फील्ड मी सांगितली होती ती होती कंट्रोल फील्ड. ही फील्डसुद्धा 1 बाईटची असते आणि ही जी काही कंट्रोल फील्ड असणार आहे ती मॅन्डेटरी फील्ड कधी असते? जेव्हा हे जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते फ्लो आणि एरर कंट्रोल मेकॅनिझमला सपोर्ट करतात, त्यावेळी कंट्रोल फील्ड ही मॅन्डेटरी फील्ड असते आणि ती किती असते? 1 बाईटची असते. नेक्स्ट मी सांगितलेली होती ती प्रोटोकॉल ही फील्ड सांगितली, ती 1 और 2 बाईट्सची असते आणि ती काय डिफाईन करते? तर ती कोणता डेटा फील्डमध्ये कॅरीड करायचा हे डिफाईन करते. मग तो डेटा यूजर डेटा असू शकेल किंवा अदर इन्फॉर्मेशन. नेक्स्ट फील्ड मी सांगितली होती दॅट इज पायलोड. आता पायलोड ही जी काही फील्ड आहे ती काही करते? एकतर यूजरचा डेटा किंवा अदर इन्फॉर्मेशन दोन्हीपैकी एक कॅरी करते आणि त्याची जी काही मॅक्झिमम लेंथ असणार आहे पायलोड फील्डची ती काय असणार आहे? 1500 बाईट्स. 1500 बाईट्स. लक्षात येतं आहे. आणि लास्ट मी फील्ड सांगितली होती ती होती चेकसम. ही 16 बीटची फील्ड असते आणि ती एरर डिटेक्शनसाठी यूज केली जाते. लक्षात येतं आहे का? ओके. नेक्स्ट मी सांगितलं होतं दॅट इज ट्रान्झिशन फेज. ट्रान्झिशन फेज ऑफ PPP प्रोटोकॉल म्हणजे ट्रान्झिशन फेज कोणाच्या? तर पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल्सच्या बघितलेल्या. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या फेजेस आहेत? तर फर्स्ट वन असणार आहे डेड, नेक्स्ट असणार आहे इस्टॅब्लिश, त्याच्यानंतरची असणार आहे ऑथेंटिकेट, नेक्स्ट असणार आहे नेटवर्क, नेक्स्ट असणार आहे ओपन आणि लास्ट वन इज द टर्मिनेटेड. तर ह्या फेजचं डिस्क्रिप्शन आता आपण बघूया. त्यातली पहिली फेज मी कुठली सांगितली होती? डेड. काय सांगायले मी? फेजेस सांगायले. कोणाच्या? तर ट्रान्झिशन फेजेस. कशासाठी? तर पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉलसाठीच्या. तर डेड ही जी काही ट्रान्झिशन फेज आहे त्याचा अर्थ काय असतो? द लिंक इज नॉट यूज्ड और देअर इज नो ॲक्टिव्ह कॅरियर ॲट द फिजिकल लेयर. डेडचा अर्थ काय असतोय? तर ही जी काही लिंक असणार आहे ती यूज केली जात नाही आहे किंवा तिथं कोणताही ॲक्टिव्ह कॅरियर नाही आहे फिजिकल लेयरला, असा अर्थ कोणाचा होतोय? डेड फेजचा. नेक्स्ट फेज मी कुठली सांगितली? तर ती होती इस्टॅब्लिश. तर इस्टॅब्लिशचा अर्थ काय? इफ वन ऑफ द नोड्स स्टार्ट वर्किंग, जर एक जरी नोड्स जर वर्किंग करत असेल, स्टार्ट वर्किंग असेल त्याचं, तर ते फेज काय केलं जाते? इस्टॅब्लिश फेजकडे जाते. आणि त्याचाच अर्थ काय? तर जेव्हा एखादं नोड कम्युनिकेशन किंवा कॅरी करण्यासाठी जे काही डिटेक्टेड केलेलं आहे ते स्टार्ट होते, त्यावेळी ते मूव कुठं होतं आहे? डेडकडून इस्टॅब्लिश फेजकडं मूव होतो आहे. लक्षात येतं आहे काय? बघा, इस्टॅब्लिश फेजमध्ये काय होतं आहे? जरी एखादा नोड स्टार्ट झाला वर्किंग करण्यासाठी, ओके, मग तो मूव कुठून केला जातो? जे काही डेड फेज आहे ना त्या डेड फेजकडून इस्टॅब्लिश फेजकडे मूव केला जातो. पण हे सगळं कम्युनिकेशनसाठी. पण हे सगळं कधी होतं आहे? तर एक जरी नोड काय झाला पाहिजे? स्टार्ट व्हायला पाहिजे वर्किंगसाठी, ओके, कम्युनिकेशन पर्पज करण्यासाठी. मग त्यावेळी जे काही डिटेक्ट केलेले असतोय तो नोड, तो काय करू शकतोय आपण? डेडकडून इस्टॅब्लिश फेजकडे मूव करू शकतोय. नेक्स्ट फेज होता तो आहे ऑथेंटिकेट फेज. आता हा जो फेज असणार आहे तो काय करतोय? इस्टॅब्लिशकडून ऑथेंटिकेट फेजकडे मूव करतोय. कधी मूव होतोय? जेव्हा बोथ द कम्युनिकेटिंग नोड्स, ज्या काही दोन्ही नोड्स आहेत त्या दोन्ही नोड्स कम्युनिकेशनसाठी ॲग्री असतील, त्यावेळी तो काय करतोय? कम्युनिकेशन ऑथेंटिकेट करून टाकतोय. लक्षात आलं? नेक्स्ट फेज असणार आहे दॅट इज नेटवर्क फेज. ह्यामध्ये काय होते? एकदा जर का ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालं तर जे काही नेटवर्क इस्टॅब्लिश्ड झालेलं आहे किंवा फेज काय होतं आहे? नेटवर्क होते. लक्षात घ्या, एकदा जर का ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालं तर ते नेटवर्क काय होते? इस्टॅब्लिश होते किंवा ते फेज काय होते? नेटवर्क होते. मग ह्या फेजमध्ये निगोसिएशन ऑफ नेटवर्क लेअर प्रोटोकॉल्स टेक प्लेस. इन दिस फेज काय होतं आहे? निगोशिएशन ऑफ नेटवर्क लेअर प्रोटोकॉल्स ऑकर होते. नेक्स्ट फेज सांगितली होती ती होती ओपन. आता ओपन ह्या फेजमध्ये लक्षात घ्या, 1 बाय 1 सगळ्या फेज आहेत एकमेकांवर डिपेंड. आता ओपन या फेजमध्ये काय होतं आहे बघा, जेव्हा नेटवर्क फेज इस्टॅब्लिश होतं आहे त्याच्यानंतर काय होतं आहे?
ते काय होते, ओपन फेजकडं मूव्ह होते. जेव्हा नेटवर्क फेज इस्टॅब्लिश होते त्याच्यानंतर ते काय होते, ओपन फेजकडे मूव्ह होते. मग ओपन फेजकडे मूव्ह होते म्हणजेच काय, एक्सचेंज ऑफ डेटा तिथं घडून येते. काय होते तिथं, एक्सचेंज ऑफ डेटा ऑकर होते. नेक्स्ट फेज असणार आहे दॅट इज टर्मिनेटेड. आता टर्मिनेटेड फेजचा अर्थ काय, त्याच्या शब्दाचाच अर्थ लक्षात येतो की टर्मिनेट झालं म्हणजे काय झालं, आता तिथं स्टॉप झालं. मग आता बघूया आपण, व्हेन ऑल दी वर्क इज डन देन द कनेक्शन गेट्स टर्मिनेटेड. म्हणजे जेव्हा सगळं काही हे वर्किंग असते ते कंप्लीट होतं त्यावेळी जे काही कनेक्शन असणार आहे ते काय होते, टर्मिनेट होते. आणि ते कुठं मूव्ह होते, तर टर्मिनेट फेजला मूव्ह होते. जेव्हा ते टर्मिनेट फेजमध्ये एंटर करते त्यावेळी ज्या काही लिंक आहेत त्या काय केल्या जातात, मूव्ह होतात. कुणाकडे, पुन्हा डेड फेजकडे. जे काय इंडिकेट करते, आता जे काही कॅरियर असणार आहे ते ड्रॉप्ड झालेले आहेत. ओके, जे आधी क्रिएट केलेले होते ते कॅरियर काय झालेले आहेत, आता ड्रॉप्ड झालेले आहेत. ह्याचा अर्थ टर्मिनेटेड फेजकडून ते डेड फेजकडे गेल्यानंतर इंडिकेट करतं. लक्षात आलं का? कोणकोणत्या फेजेस सांगितल्या मी? डेड फेज, इस्टॅब्लिश, ऑथेंटिकेट, नेटवर्क, ओपन अँड लास्ट वन इज टर्मिनेटेड. ह्या सगळ्या फेज कोणाच्या असणार आहेत, तर ट्रान्झिशन फेजेस असणार आहेत. कोणासाठीच्या, तर पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉलच्या. आणखीन एक सांगते, आता मी जे काही तुम्हाला एक्सप्लेन करायले त्याच्या सगळ्या नोट्स मी काय करते, क्लासरूमवर तुम्हाला अपलोड करून ठेवते. ओके, PPTs त्याच्या ज्या काय असतील त्या. तर इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतो आहे. फर्स्ट प्लस आपला जो काही 4th चॅप्टर असणार आहे तो सुद्धा इथं कंप्लीट होतो आहे. थँक्यू.